हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. हो का मिस्टर आहे ना, मिस्टराच्या नादात असतंय, ती बायकोला इसरत बी नाही बोलत बी नाही काहीच नाही. म्हणजे आता ही चालू करायची का तुम्ही? सकाळी तुला उठ 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 उभं राहिले बोलतोय तर बोला ना बी. काय बोलायचं तुम्हाला, काय बोलायचं, मग काय काय झालं? बोलायचं सांगा की. आलं की त्या कामाचंच, घरी आल्यावर बायको पोरांचा विषय घ्यावा का नाही नवऱ्यानी. आला की त्या कामावर सगळं निम ध्यान तिथं निम इकडं. अव कामावरचा विषय कामावरच, घरचा विषय घरी. कामाला जाता ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पारच बायक पोर सोडून द्यावी ती. बोल आता घरीच आहे बोल. हा आता काय गिळ चाल निघ चाल. मग काय करायचं आता? बसू का तास भरतोय बसीन मग निघू. काय माणूस आहे बाया. काय काय ही तर माणसांची खरी आहे ना चूक. ही तर होती की मला काय म्हणायचं, ज्या वेळेस माणूस कामाला जातो ना त्यावेळेस कामाचा विषय कामावर, घरी आल्यावर लेकरा बाळात बायको पोरात बाबा बायकोचं काय चाललंय, पोरांचं काय चाललंय ह्याचा विचारपूस घ्यायचा का नाही. कामाला जाताय म्हणजे काय सारी दुनिया ही केली का काय. हा चलो रे. इतका बी येडा नसावं बाया भावा बहिणीनं माणसाने. हा हो जाऊ. आण बाय भाकर जाऊ दे खाऊन कामाला. खाऊ दे दोन घासून जाऊन दे आपली. तो का बाबा सकाळी गेला ते नादून गेल्यावानी विचार घेईना पूस घेईना, तपल्याच मनाचा मालक झालाय. मी बी आता विचार नाही घेत पूस नाही घेत. हे काय आता गाडी काढणार आहे बाहेर चालू करणार आहे, जिकडे रस्ता दिसल तिकडे निघणार आहे आता मी पण. राती बी उग मजा बघती. आला 10 वाजता बाबा कामावून आला आणि जे फोन घेऊन जी बसला 12-1 वाजेपर्यंत. ह्याला फोन कर त्याला फोन कर, आमका फलाना बिस्ताना कुठे गेला, तमका फिलाना बिस्ताना कुठे गेला. हिच चालू झालंय. बसली हिथं येऊन हो का हिथं ह्यो ठेपा आहे बसायचा. ह्या ठेप्यावर गडी जी मोबाईल घेऊन जो गडी जी बसला ती मोबाईल घेऊन 12 वाजेपर्यंत त्या गिजरला पाणी तापून तिकडच तसंच मोकळं आणि इकडं गप्पात येगळ्याच मोकळ्या. उठून अक्षरशः डोक्याची टूप उठली आणि घरात गेली ना अंगावर रग घेऊन बळत झोपली. गोदाडा अंगावर घेऊन झोप येत नव्हती. असा राग यायचा काय सांगू तुम्हाला. हा मग घरी आल्यावर बाबा आपण एकतर घरी येतो 1-2 दिवसातनं, कामाचा विषय कामावर सोडून द्यावा. घरी लेकरा बाळांचं काय चाललंय, लेकरांचं शिक्षण कसं चाललंय, बायकोची तब्येत काय म्हणती, बायको कशी हाय काय आहे, आराम करती का काम करती का टेन्शन मध्ये बसती, विचारपूस घ्या पाहिजे का नाही नवऱ्यानी. असं नवर अगं बाया भेटल्या बायकांचं लेकरांचं कल्याणच. ये जेवायला. मी एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून देतो म्हणा. या जेवाय तुला जेवायचं नाही का? नाही मला नाही जेवायचं. आता नाही जेवायचं म्हणलं काय म्हणलं. अव मी आहे म्हण तुमचा परपंच आहे, नाही तर ढोलकी घेऊन रस्त्याने हिंडावं लागलं असतं तुम्हाला. कळलं का? काय नाही पैसे मिळते ढोलकी वाजल्या. गटगळती मी, नाही तर खरंच काय नव्हतं तुमचं. मी आहे म्हणून हाय. आणि जर त्याच माणसावर जर आपण दुर्लक्ष करत असलो, जे माणसापासून आपल्या काय म्हणतात भलं आहे त्याच माणसावर जर आपण दुर्लक्ष करत असू तर काय फायदा आहे. हा शेवट तुम्हाला माहित आहे किती बी पळलं तरी हँडल करणारा माणूस दुसराच आहे. मग त्योच जर तगडा राही ना, त्योच जर तगडा नाही तर काय उपयोग आहे. दवाखान्यात आले भावा बहिणीनं त्या दिवशी, म्हणलं नवऱ्याला उलीचं टेन्शन आलं असेल, पण काय नाही, नवऱ्याचं दुसरंच चालतंय. खरंच माणसाची मन आहे, कोणी नसतंय कोणाचं भावा बहिणीनं.
आपण काय करा किती करा कोणासाठी काय फायदा नाही. त्याच्यामुळं ती माझं चुकतं व मी आहे ना पहिल्यापासून आहे ना स्वतःचा विचार कमी केलाय. ते असं वाटतं आता की खरंच स्वतःचा विचार करून राहिला असतं तर लय भारी झालं असतं. निदान आनंदात माणूस इकडं तिकडे फिरून एन्जॉय करून तरी जीवन जगतोय. लेकरं संसार संसार नवरा करू जिंदगीचा झाला भावरा माझ्या बघा. असू द्या जाते आता बघा तळ्याला दिवसभर जाऊन धरणं घेणार आहे. ऊन लागतं जाती जाऊन तळ्यालाच बसणार आहे आज दिवसभर धरणं धरून या नवऱ्याच्या टेन्शननी. अकेले हम अकेले तुम तो फिर बोलो क्या है गम. ती गाणं म्हणत बसणार आहे आता. काय खरं नाही. खाईल आता बघा जेवण फिवण करील जाईल कामावर आणि बळच आपला इथं जवळ असल्या एक शब्द नाही बोलायचा नवरा आणि तिथं गेल्या मग हळूच किती चिंताजनक गडी आहे ते असा दाखवेल. हळूच एखादा 1 सेकंदासाठी फोन करेल होय खाल्ली का मग जेवली का भाकरी फिकरी खाल्ली का नाही गटा 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 गिळून जाईल पण म्हणायचं नाही खा भाकरी डोक्यावने हात फिरवायचा नाही नवरदेव आणि जाईल कामावर आणि तिथनं मग लय चिंता असल्यावानी होय काय करती याच बसली का होय लय मिशनचं काम करू नको आराम कर आणि होय जेवली का काय नाही लय टेन्शन घ्यायचं नाही जसं होईल तसं होईल आणि भाकर खा आणि आराम कर. आणि इथं बसल्या त्या दुसऱ्या मित्रांना फोन कर होय येत आहे काय मग हा जाऊ की इकडं जाऊ की तिकडं ह्या काही नवर देव असं नवरं भेटल्यावर त्या बायकांचं कल्याणच आहे बघा. ऐका ते एक आणि ऐकून ती काय म्हणते एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं सवय लागली या. आता काय बहिणी म्हणतात पुनमताई दाजीला बोलू नका दाजीला. अहो दाजीला आणि भाजीला नाही बोललं तर भाजी आहे ना ते आपल्या मनाचं करायला माग पुढं बघत नाही आणि भाजी जरा लईच ओहर करायला लागली या. असू दे बायको किती टेन्शन मध्ये आहे त्याचं घे नाही का भाजीला नाही. भाजी खायला हो का डबा बांधून ठेवलाय तिथं दिसतो का हांड्यापाशी. भाजीला वाटतंय काम म्हणजे जिंदगी आपलं काम करून मी पैसे बायकोच्या हातात दिलं आणून म्हणजे काय मी लयच मोठं काम. कामाबरोबर आपल्या लेकरांचं काय चाललंय आपल्या बायकोचं काय चाललंय त्यांच्या जीवनात कोणाच्या मनात काय चालू आहे कोणाच्या मनात किती टेन्शन आहे ही सुद्धा जाणून घेणं तेवढंच गरजेचं असतंय नवऱ्याचं काम. बापाचं कर्तव्य बायकोचं कर्तव्य बायको म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य बापाचं कर्तव्य काय आहे ही पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. झालं तिच्या नरड्यात गुतलं होतं फोड्या त्या दिवशी टुरुक टुरुक घेतलं मपलं 500 रुपये टुरुक टुरुक पळालं गाडी तिला घेऊन की आलं दवाखान्यात औषधं फिवषधं घेऊन ठेवली तिथं की त्यांना वाटलं झालं आता तिला दवाखान्यात आणली औषधं घेऊन आली संपला विषय संपला. एक नारळाचं पाणी आणून दिलं केळं आणून दिली डझनभर. अजून काय 2च राहिले. आता राती सोडलं होतं 700-800 रुपये राती घालवलं तो का बाजार हाट आणला मी. आता पगार आणला आता ना सगळ्या जगाला तर माहित आहे नवरा पगार आणून मला देतो होय. उद्या नाही बघा सोमवार. हा ते काय सोमवारी आता सोमवारी तुला पगार देऊन खुश करतो मी असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी मला घेणं देणं नाही मी तुझ्या हातात पैसा देतोय ना बस. आता तुझा माझा संपर्क फक्त पैशापुरताच आहे. बाकी तुझला काय हो आणि तुझं काय चाललंय मला घेणं देणं नाही असं आहे नवऱ्याचं काम. म्हणलं तालुक्याला गेलता नवरा सकाळ सकाळ कोणचा मित्र मंडळ घेतला बसला त्या गाडीवर ना विचार ना पूस आणि हो का आता डायरेक्टच मला आहे ना दर्शन दिलंय बघा.
आणि दर्शन दिलं, हातपाय धुवून आलं ना, हो का जेवाय बसल्या तर आता डायरेक्ट डबा घेईल की जाईल. असं नवऱ्याचं काम आहे. मग आता तुम्ही सांगा, मी भांडू का काय करू? आता मी बी करणार आहे नवऱ्यावानीच, मी बी गाडी घेणार आहे. आता मला बी मी बी घेतली की 1.5 लाखाची गाडी घेतली भाऊ बहिणीनं. मी बी आता गाडी घेणार मी बी, आणि गाडीवर बसणार. आता आवारणार, मेहंदी फिंदी कलर फिलर करते, आणि मी बी जिकडे रस्ता दिसेल तिकडच जाणार आहे आता. हा, असं करणार आहे आता मी. शिवने हो चपाती आण रे. हाय का, एका कानाने ऐकतंय आणि एका कानाने सोडून देतंय. काय करू मग आता, काय लावून बरोबर बडबड करू का तू? काय नको बडबड नको, मलाच नाही अवसान आलं, मलाच बोलाय बी अवसान नाही तुम्हाला. पण उगा आता काय बोलायचं म्हणून बोलायची. भावा बहिणीच्या कानावर घालते, परत म्हणचाल पूनमताईंनी सांगितलं ना, नवऱ्याची रीत तुमच्या कानावर घालते. आता तुम्हीच आहे माझं, त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार आहे माझं सुख दुःख. मी माझं सुख दुःख मी तुम्हाला सांगणार आहे, दुसरं तर कोणाला नाही सांगू शकत. नाही बी जीवातलं कोण त्याला सांगत बसावं. आता एक होता जीवातला, हो का ह्यो बाबा, ते ह्यो बी लागलाय पळायला ह्याच्या त्याच्यात माग, बायको दिली सोडून पारत. तर कोणाला सांगू? बसते आपली विचार करत. त्यानेच केस पांढरं झाल्यात भाऊ बहिणीनं, एवढं पांढरं जे झाल्यात ना, ती चिंता, हो का चिंता, चिंताजनक जीवन जगते हो मी, काय सांगू. तरी पण हसून खेळून राहते आम्ही, किती बी चिंता असू दे. आणि जर मला कामावर गेल्यावर जर फोन फिन जर केला तर माझ्या इतकी वाईट बाया कुणीच नसल. नाही करणार फोन, नाही तीच म्हणलं. जर पुरणला केला तर 1-2 शब्द बोला काढसेल तुला. आहे का, मी बोलणारच नाही, मला बोलायचंच नाही तुम्हाला. मी मौन व्रत घेणार आहे आता तुमच्या संग, बोलायचं बंद करून टाकणार आहे. ब्रेकअप हाणणार आहे मी तुमच्या संग आता. ब्रेक अप, नवऱ्या संग ब्रेकअप करून टाकायचं आहे मला आता. नको नवऱ्या संग रिलेशन, नको रिलेशन, टेन्शन मध्ये येत माणूस. हो, भरायच्यात पैसे, नका टेन्शन घेऊ. फायनान्स वाले नका सारखं सारखं मेसेज टाकू, आमच्या जीवाला त्रास. द्या ठेवून, नका मेसेज टाकू. हा, काल भरला नाही 1 हप्ता तुमचा, आला होता ना आम्हाला फोन. नाही तो आता तुमचा फोनच घरी होता म्हणल्यावर आमच्याच जीवाला त्रास ना. हा, बरं जाऊन दे आता. भाऊ बहिणीनं केले नवऱ्याला बडबडा, ते नवऱ्याला काय फरक पडणार नाही. तुम्ही फरक पाडून घ्याल पण नवरा काय फरक पाडून घेणार नाही. हो का, आता जेवण फिवण होईल, आता निघाल्यात कामावर. जाऊन दे आता, काय बोलत नाही मी भाऊ बहिणीनं. पण माझ्या जीवातलं काय, माझ्या मनाला खंत वाटत होती ते 1-2 शब्द मी तुमच्या बरोबर शेअर केल्यात आहे. माझ्या जीवाला काय वाटत होती कमी, ती मी तुम्हाला सांगितली. मग ह्याच्यावर निर्णय तुम्ही घ्या. बुरं काय नवऱ्याला सांगा. तसं तर ती सोशल मीडियावर नाही म्हणल्यावर आता तर तुमचं ते ऐकत बी नाही. पहिलं सोशल मीडिया होतं तर एवढं तेवढं ऐकायचं, पण आता काय घेणं नाही देणं नाही. तुम्ही काय सांगताय ती आता, ती म्हणतं मला काय घेणं देणं नाही, मी त्यांच्या रिलेशन मध्ये नाही, मी नातं संपर्क तोडलंय म्हणलं. मला काय ती काय सांगितलं नाही सांगितलं फरक पडणार नाही, असं म्हणणं आहे नवऱ्याचं. मी नाहीच म्हणलं. ती ज्या वेळेस मी होतो त्यांच्या संपर्कात तेव्हा मग त्यांच्या 4-2 गोष्टी ऐकाव्याच लागत होत्या मला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तू त्यांच्या संपर्कात आहे तर तू ऐक मला म्हणतात, मी ऐकत नाही, माझी गरज नाही ऐकायची, असं त्यांचं म्हणणं आहे. हा, म्हणजे मी आता, तुम्ही मला सांगा काय काय जणांनी, त्यांना सांगू नका, कारण की ती तुमचं ऐकणार बी नाही असं म्हणतंय ते नवरदेव माझं. म्हणून मी बी हिरव्या मिरचीचा रतीब लावलाय, महिना झालं. मसाला नाही, काय नाही, काय नाही. काय करणार, आपला अवसानच नाही भाऊ बहिणीने. 2-3 दिवस झालं शिलाई मशीनचं काम बंद आहे. 4 पैसे बंद झाल्यात का तर शिलाई मशीनचं काम बंद आहे.
आणि शिलाई मशीनचं काम ही म्हणजे आता घर परपंच चालवायला लागतंय त्याच्यामुळे घेत असते जेवायला. तर नाही तर काय कोणच्या बायला वाटतं का नवऱ्याने मजात सांभाळ्या? कोणची बाया नाही खायची पलगाव बसून, कोणची नाही खायची व हा नवला परी इली गायन खांद्या वासरू बाजारला जा. हा झालं का म्हणा तुझं परवचन? निघू का आता? निघू का आता? खाल्लंय पिल्लंय मी. चिल्लय आता काही टेन्शन नाही. संध्याकाळ शिवाय मी काही जेवत नाही तिथं. बरं भाऊ बहिणीनं करती बाय आता. जाऊन द्या. ऐकलं नाही ऐकलं तर नाही ऐकलं होय. कशाला बोलावं आपण तरी ज्यादा? आपण बी बोलायचं सोडून दिलंय नवऱ्याला ज्यादा. आपण नाही बोलत काय. जसं तुमच्या बुद्धीला पटत तसं करा. असं आहे माझं बी काम. चला मग भावानं बहिणी जातो कामावर आता. बाय बाय सगळ्यांना. हा